भाऊ बोले। नमस्कार। वार्ड क्रमांक 65 मधून विजय घोलप आणि आपले विभाग अध्यक्ष विजय तिवारी तसेच आपले लाईटमॅन रवी आणि हे यांचा हा जो सहकार्य आहे यांनी जो रात्री या पावसाअभावी लोकांना लाईटीचा प्रॉब्लेम होता आणि लाईट ह्या भाऊजींनी आणि विजय तिवारीजींनी चालू करून दिलेली आहे आणि लोकांना जो सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य लोकांपर्यंत नेहमी पोचावं आणि नेहमी पोचत राहील। कारण ह्या वॉर्डमध्ये काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे। लोकांपर्यंत आम्ही आश्वासनं, लोकांनी खोटी आश्वासनं दिली की तुम्हाला जेवण दिलंय, ट्रॅक्टर चालू केलंय, हे केलंय, ह्या अशा गोष्टी आम्हाला नको आहेत। आम्हाला घरगुती गोष्टी पाहिजेत। आम्हाला घरामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत जशी लाईट आहे, अन्न पाणी आहे आणि रात्रीच्या गोष्टी म्हणजे रात्री दिवसा लोकांच्या घरात पाणी असताना जेवण पुरवठा भाऊजींनी विजय घोलप ह्यांनी केलेला आहे आणि अशा गोष्टींचा सहकार्य जो व्यक्तिमत्व करते ही बहुजन विकास आघाडीच करू शकते आणि ह्याच्यासाठी सहकार्य म्हणजे आमचे आप्पा, आमचे दादा, आमचे नाना आणि ह्यांच्या सहकार्यामुळे आम्ही उभे आहेत आणि आम्ही सहकार्याने काम करणार। कुठच्याच गोष्टीला माघार नाही आणि कुठच्याच गोष्टीला नकार नाही आणि लोकांसाठी समर्थन आमचं नेहमी असणार आणि नेहमीच करत राहणार हीच लोकांपर्यंत विनंती। पण लोकांनी विसरू नये की या पावसामध्ये उभे राहून भाऊजी विजय घोलप, विजय तिवारी आणि हे आपले ह्याचे वितरणच्या कार्यकर्ता किंवा कार्यकारी अधिकारी या लोकांनी जो समर्थन केलं आहे याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभारी आहे आणि असंच सहकार्य करा। लोकांच्या भूलथापांवर जाऊ नका। लोकांसाठी कामं करणारे व्यक्तिमत्व एकच आहे, विजय घोलप, विजय तिवारी, त्यानंतर आपले कार्यकर्ते। पण ह्या बघा, ह्या पाण्यामध्ये लोक उभे आहेत आणि यांच्यासाठी हे लोक काम करतायत। कोण करतायत? आज लोकांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व कोण आहे? विजय भाऊजी घोलप, विजय तिवारी आणि हे आपले MSCB जे कार्यकारी या लोकांनी जो समर्थन केलंय त्याबद्दल आम्ही खरंच आभारी आहे। नम्र